जे आमदारांनी वारंवार शरीर सुखाची मागणी आपल्याकडे केली होती, त्यासाठी हीन वागणूक सुद्धा दिली जात होती. मित्र हो, राजकीय नैतिकतेचं आणखी किती अधपतन होणार आहे हा एक खरा तर मोठा प्रश्न बनलेला आहे. अहो, एकीकडं लाडकी बहीण, महिलांचं सक्षमीकरण, सबलीकरण अशा बऱ्याच मोठ्या मोठ्या गप्पा राजकारणामध्ये मारल्या जातात. पण राजकीय क्षेत्रामध्ये वावरणाऱ्या महिलांकडे कुठल्या नजरेनं पाहिलं जातं? मित्रांनो, एक अत्यंत धक्कादायक प्रकार आता चव्हाट्यावर आलाय. राजकारणातल्या काही महिलांच्या संदर्भात अनेक अशा अनुचित घटना आजवर समोर आलेल्या आहेत, नाही असं नाही. उजेडात न आलेल्या अनेक घटना पडद्याआड सुद्धा राहिलेल्या आहेत. राजकारणात होणाऱ्या लैंगिक शोषणाच्या काही घटना बाहेर आणल्याही जात नाहीत. आता बघा, पुण्यातल्या एका महिलेनं मात्र त्यांच्यासोबत जे काही घडलं ते त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सगळं काही अगदी खुलेआम सांगितलं. पण बघा, त्या जरी उघडपणे समोर आल्या असल्या, पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलल्या असल्या, तरी आपण त्यांचं इथं नाव घेणं टाळूया. पण त्यांनी जे काही सांगितलं ना मित्रांनो, ते तुम्हाला सांगतो. एका राजकीय पक्षाच्या पदाधिकारी म्हणून त्या 8 वर्षापासून पुण्यामध्ये काम करतात. महापालिकेची निवडणूक असल्यामुळे त्यांनी आपल्या पक्षाकडे उमेदवारीची अपेक्षा केलेली होती. पक्षाच्या पदाधिकारी म्हणून काम करीत असताना एक माजी आमदार त्यांच्याकडं सतत वाईट नजरेनं पाहत होता, असा आरोप त्यांनी केला. आणि या माजी आमदारांची शरीर सुखाची मागणी पूर्ण केली नाही म्हणून महापालिका निवडणुकीत आपल्याला उमेदवारी दिली गेली नाही, एवढा मोठा खळबळजनक आरोप त्यांनी केलेला आहे. या माजी आमदारांनी वारंवार शरीर सुखाची मागणी आपल्याकडे केली होती, त्यासाठी हीन वागणूक सुद्धा दिली जात होती. कामानिमित्त त्यांच्या पिंपरीतील कार्यालयामध्ये भेटण्यासाठी अनेक वेळा गेले, तेव्हा त्यांनी अश्लील नजरेतून बघत, खूप छान दिसतेस, आज साडी काय चांगली आहे, असं म्हणत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. पक्षाचं काम न करणाऱ्या निष्क्रिय कार्यकर्त्याला तिकीट न दिल्यास राजीनामा देण्याचा दबाव पक्षावर या माजी आमदारांनी आणला. एका कार्यकर्त्यासाठी जिल्हा प्रमुख राजीनामा देतो का? या गोष्टीचा पक्षानं विचार करावा. पक्षाला वेठीला का धरलं गेलं होतं, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. पण मित्रांनो, यापेक्षा सुद्धा अधिक हादरवणारी माहिती त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे. त्या म्हणाल्या, गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला कासारवाडी इथं प्रचार करीत असताना एका बिल्डिंगमध्ये प्रचारासाठी गेलेलो असताना लिफ्टमध्ये त्यांनी मागून पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांमध्ये धाव घेण्यासाठी प्रयत्न केले, पण त्यांनी तुला आयुष्यातून उठवेन अशी धमकी दिली. त्यामुळं घाबरून या घटनेची कुठेही वाच्यता केली नाही. काही दिवसापूर्वी आकुर्डी इथल्या कार्यालयामध्ये बैठकीच्या निमित्तानं गेलेले असताना त्यांना पक्षामध्ये काम केलं आहे, आता किती काम दाखवू असं म्हटलं असता ते म्हणाले, जे दाखवायचं ते दाखवत नाही, असे अश्लील हावभाव करून शरीर सुखाची अशी करून मागणी केली. मागील आठवड्यामध्ये कामानिमित्त महानगरपालिकेमध्ये गेले असताना अचानक या माजी आमदाराची तिथं भेट झाली. तेव्हा त्याला तिकिटासाठी अडवणूक करू नका, निवडणूक आल्यास जिल्हा प्रमुख म्हणून तुमचंच नाव होईल असं बोलले होते. त्यावर त्यांनी तुला पहिल्यापासून सांगत आलोय, कॉम्प्रोमाइज कर, तिकीट फिक्स होईल, असं बोलून अप्रत्यक्षरित्या त्यांनी शरीर सुखाची मागणी केली. सततच्या मागण्यांना नकार देत आल्यामुळं त्यांनी माझं तिकीट कापलेलं आहे, असा आरोपही त्यांनी केलेला आहे. म्हणजे बघा, त्या सांगतात त्याप्रमाणे जर हे सगळं असंच काही घडलेलं असेल तर हे मित्रांनो प्रचंड धक्कादायक आहे. माजी आमदाराचं नाव जाहीर करून त्यांनी भर पत्रकार परिषदेमध्ये ही सगळी माहिती दिलेली आहे. अर्थातच त्यांच्या धाडसाचं कौतुक, अभिनंदन. पण पुन्हा एक प्रश्न मात्र निश्चित पडतो मित्रांनो, या ताईंनी पत्रकार परिषद घेऊन मोठ्या धाडसानं हे सगळं सांगण्याचा प्रकार केला, सगळं जगासमोर आणलं, त्या माजी आमदाराला चव्हाट्यावर आणलं. पण त्यांनी पोलिसात जाऊन तक्रार करायला हवी होती, तसं मात्र त्यांनी केलेलं दिसत नाही. वारंवार असे प्रकार घडल्याचं त्याच सांगतात, मग पोलिसात का नाही गेल्या? साहजिकच हा प्रश्न पडतो ना मित्रांनो. तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न पडला ना? जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.